तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चर्चा करतोय राज्याच्या राजकारणासंदर्भामध्ये. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची अवस्था, मग शरद पवार त्यांचं कौतुक करतायत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा आवाका मोठा आहे असं ते पवार म्हणतायत. एकूणच काय पवारांना नेमकी काय म्हणायचंय? कारण सातत्याने सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल टीका जरी न केली असली तरी भाजपा सोबत जाण्याचा निर्णय ह्या दोघांचाच होता. त्यामुळे अशा वेळेला आता प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची अवस्था न बोलून झाल्यासारखी आहे. अशा स्थितीला आता प्रफुल्ल पटेल जे आहेत, सुनील तटकरे जे आहेत, ते शरद पवारांच्या म्हणजे शरद पवारांकडे जाण्याची तयारी करतायत का, किंवा त्यांच्या मनामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र आणण्याचा प्रयत्न होतोय का? असं काही राजकारण आहे का? हा एक महत्वाचा मुद्दा आहे की सुनीता पवारांना द्यायचा, बाबा पवार तुम्ही एकत्र या, आमची काय अडचण नाहीये का, हे सांगायला गेले होते का? हे सगळे प्रश्न पडलेले आहेत. मात्र या दोघांची अवस्था सोशल मीडियातून किंवा पक्षामध्ये फार ज्या पद्धतीने टीका टिप्पणी जोरदार सुरू आहे. सुनीता पवारांनी या दोन दिग्गज नेत्यांना धक्का देण्याचं काम मात्र त्यांनी केलेलं आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या यादीतून यांची नावं वगळतात, त्यांची पदं आहेत की नाही सांगितले जात नाहीत. हे सगळे प्रश्न मिस्टेक आहे म्हणतात, किंवा दुसरी यादीच येत नाहीये. हे सगळं घडून आणलेलं आहे, हे सगळं घडत आहे, हे घडत आहे. मूळ मुद्दा असा आहे की मग या दोन नेत्यांना आता बॅकफुटवर जाण्याची तयारी आता त्यांना झाले दिसून येईल. मग आपण शरद पवारांशी बाबा, मग दोन राष्ट्रवादी आल्यानंतर मग बाबा आमच्यामुळे राष्ट्रवादी आली, मग प्रफुल्ल यांच्या शरद पवारांकडे रिमोट कंट्रोल जाणार, असं काही सुनीता पवारांना ब्रेक लावायचा आहे का? पवारांना एकत्र आणून मग सुनीता पवारांना ब्रेक लावायचा आहे का? हे सगळे जे आहे ते प्रश्न निर्माण झाले. याच्या भेटण्यामागे मग इतक्या वर्ष मग शरद पवार अनेकदा आजारी होते, मग तटकरे इतक्या वेळेला का गेले नाही, का भेट दिली नाही पवारांनी, आणि आताच पवारांनी भेट का दिली, आताच हे जाण्याचं कारण काय? हे सगळे प्रश्न पडलेले आहेत. हे तुम्हा आम्हाला प्रश्न पडलेले आहेत. याच्या मागे राजकारण दडलेलं आहे. कारण सध्या दोन नेत्यांना फारसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंमत नाहीये. सगळ्या पक्ष सुनीता पवार, जय पवार, पार्थ पवार हे चालवत आहेत. मूळ मुद्दा हे तिघच चालवत आहेत सध्या. आणि याला पार्थ पवार किंवा जय पवार जे आहेत त्यांना साथ देण्याचं काम जे आहे ते एखादा राजकीय विश्लेषक किंवा त्यांना एक टीम देताना दिसून येते. लक्षात घ्या, सुनीता पवार या दिग्गज नेत्यांना इतका मोठा ब्रेक लागू शकत नाही. पक्षांतरामध्ये जे भूमिका असते ते तर एवढं मोठा अंगावर घेऊ शकतात का? हाही महत्त्वाचा. याच्यामागे पडद्यामागे नेमकी कोण आहे हे आपण शोधलं गेलं पाहिजे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल असेल, प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांची अवस्था मात्र खटक्यासारखी झालेली आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आता भविष्यात काय करतात? भाजपात गेले तरी भाजपामध्ये कसं आहे, स्थान फार काही भाजपामध्ये मिळणार नाही. प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री होतील, सुनील तटकरे फार होतील, पण मग पुराचं काय, मुलीचं काय? भाजपामध्ये तिघ 4 जणांना भाजप काय पुनर्वसन करणारा पक्ष नाहीये. अशा अवस्थेमुळे या दोन नेत्यांची अवस्था इतकी वाईट झाली दिसून येते. सोशल मीडियातून वार झालेले आहेत, लोक टीका करतायत, मग या दोघांचं नावं गायब होत आहेत. ज्या पक्षामध्ये एवढं मोठं केलं, दादांना मोठं केलं, किंवा हे अशा लोकांची अवस्था जर शरद पवार, अजित पवार गटामध्ये असेल तर काय बोलावं? भविष्यातली मग राष्ट्रवादीची अवस्था कशी असणार? या दोन नेत्यांची अवस्था आज इतकी वाईट झालेली आहे. आणि अशा अनुषंगाने मग जर आपण बोललो, आपण चर्चा केली, तर मग पुढे काय होणार राष्ट्रवादी काँग्रेसचं? हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे वादळ आलेलं आहे. ते वादळ काय आता थांबणार नाही. ते 2029 पर्यंत असंच चालत राहील. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता एक सुनीता पवारांना खंबीर नेतृत्व घ्यावं लागेल, नवीन टीम नेमावी लागेल, नवीन चेहरे द्यावे लागतील. याच्या सगळ्या अनुषंगाने आपल्याला चर्चा कराव्या लागतील. आणि सुनीता पवारांनी आता महाराष्ट्राचा दौरा केला पाहिजे. जय पवार असतील, आपले पार्थ पवार असतील, यांनी एक पक्षाला उभारणी देण्याचं काम केलं गेलं पाहिजे. तर त्यांचा भविष्यामध्ये नाही, घरामध्ये बसून घरामध्ये डिसिजन घेऊन पक्ष वाढणार नाही. काम करावं लागेल आणि पक्ष संघटना वाढावी लागेल. हे मात्र तितकंच खरं आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.